तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपण नाही का एक पुरंदर तालुक्यातील पुण्यापासून एक 40 ते 50 किलोमीटर असलेल्या अंतरावरती एक भुलेश्वर, हे तुम्ही ऐकून असाल नाव किंवा ऐकलेलं नसन. हे एक भुलेश्वर मंदिर आहे, खूप जुनं आहे. या मंदिराबद्दल तुम्हाला मी आज माहिती सांगणार आहे मित्रांनो. 100% तुम्हाला नक्कीच आवडेल माहिती. आणि फिरण्यासाठी जर तुम्ही बाहेर पडत असाल तर नक्की या मंदिराला पुण्याजवळच्या लोकांनी 100% भेट द्या. भुलेश्वर मंदिराबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. मी जे पॉइंट काढलेले आहेत लिहून, ते तुम्ही ऐकल्यानंतर पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला 100% आवडणार आहे व्हिडिओ. भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलभूत हे ठिकाण मंगलगड असे होते. 13व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीतले महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली. या शतकाच्या माध्यमात भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नेतृत्व भागात 700 फूट उंचीवर असलेल्या भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवर शिल्पकार, कोरीव व मूर्तिकाम केलेले आहे. मुस्लिम आक्रमणाच्या काळात म्हणजे शिवाजी महाराजांच्या आक्रमणाच्या वेळेस नाही का, या मंदिराची बरीचशी तोडफोड केलेली आहे. हे सुद्धा तुम्हाला अजून सुद्धा बघायला भेटेल. ज्यावेळेस आपल्या महाराजांचं युद्ध वगैरे व्हायचं त्या काळात नाही का बरेचसे आक्रमणं झाली, त्यावेळेस तिथं त्या मंदिराचे वरचा भाग आहे तिथं तोडफोड केलेली आहे, ते तुम्हाला पाहायला भेटेल. या मंदिरात श्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. श्री रूपात गणपतीची मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तिथं, आणि अजून सुद्धा आहे. मात्र फक्त पूजेसाठी ते पिंडीवर ठेवता येते. मंदिराच्या आत चित्रनास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वरची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंपरा आहे. या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात, परंतु कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे ऐतिहासिक संशोधनपर पुस्तक लिहिले आहे. हे एकमेव पुस्तक असून महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बम त्यांनी काढला आहे. शहाजीराजे यांचे सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजमाता जिजाऊ बालशिवाला घेऊन येत असत. सुरुवातीला हा गड निजामांच्या सरदार मुरार जोगदेव यांच्याकडे होता. पुणेजवळ प्रतापाचा कारभार मामलेदार दौलत मंगळ भुलेश्वर येथून होत होता. मित्रांनो, मंदिराची रचना आता अशी आहे की ती तुम्हाला सांगणार आहे मी थोडीशी. त्यात तुम्ही समजून जा. थोडीशी मी तुटकट भाषेत तुटक्या भाषेत थोडीशी मी रचना केलेली आहे मंदिराची. मी यूट्यूबवरतीच मित्रांनो नवीन आहे. तुम्ही मला सपोर्ट केल्यानंतर मी जसं मला समजेल तसं मी तुमच्यापर्यंत नाही का सुधारणा करत जाईल. व्हिडिओमध्ये अजून सुधारणा करत जाईल की जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोचेल. अर्ध खुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदी मंडपही आहे. गर्भगृहाच्या भिंतीवर 5 देवकोष्ठ तर अंतराळाच्या बाह्य भिंतीवर 2 देवकोष्ठ आहेत. अर्ध खुल्या मंडपात खालच्या थरावर सिंह आणि हत्ती व त्याच्या थरावर पुराणकालांमधील दृश्य कोरलेले आहेत. मंदिराच्या अवतीभोवती असलेल्या भिंतीला 16 देवकुल्या आहेत. या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेतील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृत व पळक्या दृश्याची आहे. शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेस आक्रमण झालं त्यावेळेस ती मंदिर थोडंसं पाडण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यावेळेसचे ते तसे दृश्य आहे.
इतर हेमाडपंथी मंदिराच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पार्श्वभिमुख असलेल्या या मंदिराच्या बाहेरील प्रकारची रचना उत्तरेतील जैन मंदिराच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातील हे या यादव काळात बांधलेले आहे. मंदिराची मूळ बांधणी 13व्या शतकातील असून सोबतालच्या भिंती, नगारखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीची आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्रकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. 18व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारात हे मंदिर एकाच छताखाली आहे. मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्याबद्दल जरा तुम्हाला थोडीच मी माहिती काढली आहे, त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगतो. या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहात उंचीवर काळ्या दगडाच्या कोरीव कामे केलेली आहेत. नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूला एक वटा असून त्यावर कासव बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवकालीन संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत 3 मुखी लिंगे 3 कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्म, विष्णू, महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे उंबरठ्याच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या शिनेशपट्टीवरती गणपतीचे चित्र असले तरी देवाभोवती असणाऱ्या दक्षिणमुख पट्ट्यावर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या त्यांची एका आड एक मांडणी केलेली आहे. या मंदिरास मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यामध्ये अनेक देवमूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभा मंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवरती युद्धप्रसंगी सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. म्हणजे त्या मंदिराच्या आतमध्ये नाही का, तुम्हाला नाही का, ज्या ठिकाणी मूर्ती नाहीत अशी मूर्ती नसलेले ठिकाणं तुम्हाला दिसतील. काय झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेस युद्ध झाली त्यावेळेस ते मंदिर तोडण्याचा प्रयत्न केलेला. तिथल्या काही मूर्त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. वरला भाग सुद्धा तोडलेला आहे आणि त्या भिंतीवरती लिहिलेलं आहे जुन्या काळातील घटना, म्हणजे कुठली युद्ध असं, म्हणजे त्याच्या आतमध्ये तुम्हाला भरपूर काही लिहिलेलं गावल आणि वेगवेगळ्या स्टोऱ्या तुम्हाला ऐकायला भेटतील त्या मंदिराच्या. पण मी जी सांगतोय ती अधिकृत आणि ओरिजिनल स्टोरी आहे, कारण आमच्यापासून घरापासून जवळच अंतरावरती आहे आणि मी अशी माहिती साठवत गेलेलो आहे आणि व्यवस्थित तुम्हाला समजून त्या भाषेत लिहिलेली आहे. माझी भाषा आहे गावठी. मी गावठी भाषेत सांगितलं तर तुम्हाला योग्य वाटणार नाही, म्हणून मी ते एका वहीच्या पानावरती लिहिलेलं आहे आणि ते तुम्हाला ऐकवत आहे. मित्रांनो, इत्यादी प्रकारची व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरापेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी स्वयंवर, सरपरजी, भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही शिल्पाची अधिक जिवंत वाटतात. मातृका देवी, गणपती, विष्णूचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्प मंदिरात आढळतात. कुंभकमळ, कीर्तिमुख, मकर, पाने, फळे, वेलीबुटी या शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभित वापरलेली आहेत. येथील दर्पणधरी स्मृतीचे शिल्पकाराचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाजावर असलेल्या भरत शत्रुघ्नचा डावा बाजूस 2 चौवडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचित आढळते. मावळात प्रचलित आलेल्या भूमीत उपशैलीचा प्रभाव येथील व काही शिल्पांवर ठळकरित्या आढळतो. यादव साम्राज्यातील झालेल्या यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक
मंदिरांची शिल्पाची नासधूस करण्यात आली। भुलेश्वर मंदिरातील शिल्पाची या काळात अतोनात नुकसान झालेले आहे। युद्ध आणि परकीय आक्रमण इतके असून या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य आधापीठ टिकून आहे। म्हणजे अतिक्रमण या मंदिरावरती एकदा झालेलं मित्रांनो, एकदाच झालेलं आहे यादवकालीन काळात, काळाच्या नंतरनं। पण ते मंदिर नाही का प्रॉपरली पूर्ण दगडामध्ये आहे, सर्व टोटल मंदिर दगडच आहे, एकदम काळा किर्र पाषाण आहे त्याच्यामुळे त्या मंदिराला जास्त काही झालेलं नाही आहे आणि ते खूप मस्त आहे आणि तुम्हाला गेल्यानंतर खूप आवडणार आहे। मला तर तिथनं येऊशीच वाटत नव्हतं। मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील बाजूस वर 3 सप्तमानुकच्या सामूहिक गणेशाच्या श्रीरूपातील दुर्मिळ म्हणजे गणपतीच्या श्रीरूपातील दुर्मिळ शिल्प आहेत। वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारची शिल्प आढळतात। प्राचीन व वाङ्मय व काशीखंडात 64 योगिनींच्या नदीत या गणेशाच्या वैनायिकी असा काढलेला आढळतो। या देवतेस विनायकी, लंबोदर, गणेश्वरी अशा विविध नावांनी संबोधले जाते। शिल्परत्न या ग्रंथात या म्हणजे गणपतीच्या नावाचा उल्लेख आहे। गुप्त काळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला। मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी महापूजेचे महत्त्व वाढले। वैनायकी शिल्प गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीच्या आडवे धारण केलेले आढळतात। भुलेश्वर येथील वैनायिक शिल्पे बसलेली असून सालंकृत आहेत। खाली मूषक हे वाहन आहेत। येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्प पट्टिका नसून 3 सप्तमाकृतीच्या शिल्पात वैनायिकीचे शिल्प आहेत। 1634 मध्ये विजापूरचा सरदार मोरार जगदेव याने या डोंगरावर दौलत मंगळ नावाचा किल्ला मांडला। शिवचरित्र प्रदीप 1925 या किल्ल्याचा भग्न बुरुज अद्यापि देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो। पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरु ब्रह्मद्र स्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिराचे जीर्णोद्धार केले। 1737 मध्ये स्वामींनी 1 लाख रुपये खर्चून 3 कमानीचा नगारखाना, सभामंडप व 3 चुनेगच्ची शिखरे बांधली आहे। हे बांधकाम संभाजी व व्यंकटोजी नाईक या गवंड्यांनी केले। देवळाच्या मध्यभागी देवळाचे बांधकाम स्वामी जातीने लक्ष पुरवीत असत। दामाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळवलेले विजयाप्राप्तीत जीर्णोद्धार 25,000 रुपये दिले। वसईच्या विजयानंतर चिमाजी आप्पाजी भुलेश्वर मुकुटाकरिता 125 रुपये व 125 सोन्याचे पुतळ्या अर्पण केल्याची नोंद इतिहासात सानिध्याने आहे। ब्रह्मद्र स्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली। येथील जीर्णोद्धारात हे मंदिर भूमीज मराठा संमिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे। भुलेश्वर मंदिरातील शिल्प सौंदर्य उत्तम आविष्कार आहेत। पुतळ्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळे म्हणून घोषित केलेले आहे। पुण्यापासून हे मंदिर मित्रांनो तुम्हाला जर यायचं झालं तर 50 किलोमीटर अंतरावरती आहे। स्वारगेट पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून निघालं तर यवतला तुम्हाला यावं लागेल। यवत असं गाव आहे, पुण्यातून निघालं की यवतमध्ये यायचं आणि यवतमधून तुम्हाला भुलेश्वरला तुम्हाला काही सुद्धा मिळून जाईल वाहन येण्यासाठी, किंवा प्रायव्हेट गाडी असली तर हाच रूट आहे तुम्हाला येण्यासाठी। तर मित्रांनो ही तुटकी मुटकी माहिती आहे, म्हणजे त्या याच्यात मी लिहिलेली आहे, मी तुम्हाला जसं समजेल त्या भाषेत लिहिलेले आहे। तुम्ही जर मला कमेंटमध्ये सांगितलं ना तर तू गावठी भाषेमध्ये सांग तुझ्या भाषेमध्ये माहिती, तर मी ती सुद्धा सांगेल।
की गावठी भाषेमध्ये तुम्हाला हे जर समजत नसेल तर मला सुद्धा लिहिलंय, मी लिहिताना जसं जसं लिहिलंय त्यातले मुद्दे शोधून काढलेत माहिती घेऊन त्या भाषेमध्येच मी लिहिलेलं आहे. त्या भाषेमध्ये मला सुद्धा वाचताना कधी कधी अडथळा येतोय, पण तुम्ही मला रिस्पॉन्स करा की मी कशी बनवू व्हिडिओ, मी तशी तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, अजून सांगतो की तुमच्या मित्राला चॅनेलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं की जेणेकरून मला सुद्धा अजून व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन वाटेल. जय महाराष्ट्र.